नमस्कार. राधाश्रीचे बोल. कसे आहात? मजेत ना? आज कोणती भाजी केलीत? मी आज उंधियोची भाजी केली. थोड्याशा पावट्याच्या शेंगा, छोटी जांभळ्या रंगाची वांगी, बटाटा असं माझ्याकडे होतं. नेहमीची पारंपरिक फोडणी म्हणजे जिरं, मोहरी, मेथीचे दाणे, हिंग, लाल तिखट, हळद असं घातलं फोडणीला. आधी पावट्याचे दाणे घातले, मग ते थोडे परतून घेतल्यानंतर वांगी आणि बटाटा घातला. गोडा मसाला आपला जो पारंपरिक आहे तो घातला. चवीला मीठ आणि लसूण, कोथिंबीर, ओला नारळ म्हणजे खोबरं वाटून ते वरून घातलं. हे फोडणीमध्ये परतवायचं नाही आहे, तर वरून घालायचं, मात्र शिजवायचं आहे ते, म्हणजे एक वेगळा स्वाद येतो. आणि अर्थातच गूळ, ज्याच्याशिवाय आमचं पान हलत नाही. ती भाजी मस्त उरली, पण थंडीत थोडीशी जास्त लागते. आणि त्याच्याबरोबर पोळी, पुरी, भाकरी, घावन, भात असं काहीही आपण खाऊ शकतो. ते हवंच, कार्बोहायड्रेट्स हवेतच. आणि ह्या अशा भाजीची थंडीत तर खूप मजा येते. तर कालचा माझा तुम्ही व्हिडिओ पाहिलात की नाही मला माहीत नाही. माझं काल बहुतेक कंटेंट रायटिंगबद्दल बोलायचं राहून गेलेलं आहे. ज्या महिलांना मुलं मोठी झाल्यानंतर काय करावं हा प्रश्न पडतो, कसा वेळ घालवावा हा प्रश्न पडतो, किंवा ज्यांना असं वाटतं निदान पिठाला नाही तर मिठापुरते तरी पैसे कमवावेत, त्यांना कंटेंट रायटिंग हे पण शिकता येईल आजकालच्या काळामध्ये. मात्र याच्याकरता आपलं एखाद्या भाषेवर प्रभुत्व लागतं. मग तुमची ती बोलीभाषा असो रोजची, किंवा तुमची मातृभाषा असो. आज भारतातल्या प्रत्येक भाषेमध्ये कंटेंट रायटिंग केलं जातं. मला वाटतं 2019 पासून गुगलने सुद्धा मराठी भाषेला मान्यता दिली. आणि गेल्या वर्षी 2020 किंवा त्या दरम्याने त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर पण मान्यता मिळाली. आता मला साल आठवत नाही. सर्व माहिती हल्ली आपल्या सोशल मीडियावर तर उपलब्ध असतेच. तर ह्या माध्यमातून पैसे कमवायसाठी तुम्ही ऑनलाईन सर्च करू शकता इंग्लिश मराठी कंटेंट रायटिंगचा, आणि वेगवेगळ्या विषयांवर लेखन करू शकता. अध्यात्म आहे, नंतर कथा आहेत, जिंगल्स आहेत, किंवा एखाद्याला भेट कार्ड द्यायचं असेल तर ऑनलाईन भेट कार्डसाठी संदेश लिहून देणं आहे. त्याच्याशिवाय मेडिकल ट्रान्स्क्रिप्शन आहे. इथे प्रति शब्द आपल्याला 50 पैसे ते 1 रुपया असा मिळतो. म्हणजे जर का 3000 शब्द असतील तर 50 पैशाप्रमाणे त्याच्या निंपट होईल, किंवा 1 रुपया दिला तर 3000ला 3000 रुपये मिळतील, किंवा काही काही वेळेला जास्त सुद्धा. कंटेंट रायटिंगचा एक भाग व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट असा पण येतो, म्हणजे जे दिलेलं स्क्रिप्ट आहे ते आपल्या व्हॉइसमध्ये रेकॉर्ड करून देणं. तेही कंटेंट रायटिंगच्या अंडरच येतं. आणि भाषा समृद्धी, व्होकॅब्युलरी म्हणजे शब्दसंपत्ती वाढवणं, किंवा रोज अवांतर वाचन करून आपला भाषेचा जो लहेजा आहे तो सुधारणं, हेही कंटेंट रायटरला फार महत्त्वाचं आहे हे करणं. ते त्याचं अंगभूत कौशल्य आहे, स्किल आहे. तर तुम्हीही कंटेंट रायटिंग शिकणार असला तर सर्च करा आणि कंटेंट रायटिंग करा. पैसे कमवा, पैसे मिळवा, आत्मविश्वास वाढवा स्वतःचा, तो फार महत्त्वाचा आहे. आणि जेव्हा आपल्याला 4 पैसे मिळू लागतात तेव्हा आपल्याच नजरेत आपली किंमत वाढते, एवढं नक्की. आणि मॅनिफेस्टेशन, अर्थातच मॅनिफेस्टेशन करत जा. मॅनिफेस्टेशनला वाक्य सकारात्मक पद्धतीने लिहिणं, त्याच्याचबरोबर संख्याही येतात ज्या आपल्या शरीरावरती, म्हणजे कधी कधी लेफ्ट हँडवर किंवा आपल्या मांडीवर लिहावं असं म्हणतात. त्याचेही अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर यूट्यूबला आहेत, ते पण जरूर पहा. मात्र श्रद्धा पाहिजे, सरेंडर होणं ही वृत्ती पाहिजे. आणि जर का तुम्हाला खरंच मॅनिफेस्टेशन तुमचं योग्य रीतीने करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे ती ध्यान पद्धती. आता ध्यानात तुम्ही म्हणाल की आमचं मन रमत नाही, पण ध्यान हे असं 2-5 मिनिटात येणारी गोष्ट नाही. तर स्वतःबरोबर 1 मिनिट
अर्धा मिनिट, 5 मिनिटं, मग 15 मिनिटं, मग 45 मिनिटं ते 1 तास असं बसण्याची सवय हवी आपल्याला. तरच ध्यानातून आपल्याला जे काय हवं ते सापडत जातं. अनेक उदाहरणं अशी आहेत की त्यांनी वेगवेगळ्या रोगांवरती मात करून ते शून्यातून वर आले, अशीही उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. सोशल मीडियावर त्याची अनेक पॉडकास्ट ऐकायला पाहायला मिळतात. तर आपल्याला जे काय हवं असेल ते जाणून घेण्यासाठी ध्यान ही सर्वोत्तम पद्धत आहे. यातलं जे काय आवडेल ते करून पहा. हळूहळू पावलं पुढे टाका. कासवाच्या गतीने असं म्हणता येईल. आपल्याला सशाची गती नको, तर कासवाची गती हवी. अशाच गप्पा मारत राहू. मला जमेल ती माहिती मी सांगत राहीन आणि जे काही सुचेल ते अपलोड करत राहीन. धन्यवाद. राधाश्रीचे बोल.